श्री स्वामी समर्थ. तुमची अशी एखादी इच्छा आहे का जी खूप वर्षांपासून अपूर्ण आहे? खूप कष्ट करता, प्रयत्न करता, पण शेवटच्या क्षणी काम बिघडतं. शत्रू दिसत नाही, पण अडथळे मात्र सतत उभे राहतात. घरात पैसा येतो पण टिकत नाही. मनात श्रद्धा आहे पण यश हाताशी येत नाही. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला असा एक संकष्टी चतुर्थीचा उपाय सांगणार आहे जो श्रद्धेने केला तर तुमच्या नशिबाची दिशा बदलू शकतो. पण त्याआधी संकष्टीचे संपूर्ण पुण्य आणि बाप्पांची कृपा मिळवायची असेल तर पूर्ण श्रद्धेने व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये आत्ता लगेच गणपती बाप्पा मोरया आणि श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा जयघोष नक्की करा. श्रद्धेने केलेला हा उच्चार तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. नमस्कार मंडळी, श्रीराज स्वामी विश्व परिवारात तुमचं मनापासून स्वागत आहे. परवाचा दिवस अत्यंत विशेष आहे. शुक्रवार आणि त्याच दिवशी येणारी संकष्टी चतुर्थी. हा योग काही साधा नाही. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला भालचंद्र संकष्टी म्हणून ओळखलं जातं. हा दिवस विशेषतः श्री गणेशाच्या कृपेसाठी ओळखला जातो. आपल्या हिंदू परंपरेमध्ये गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं जातं, म्हणजे अडथळे दूर करणारा, बुद्धी, विवेक, यश आणि समृद्धी देणारा देव. प्रत्येक शुभकार्याची सुरुवात त्यांच्या नावानेच होते, कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होत नाही असं शास्त्र सांगतं. संकष्टी चतुर्थी म्हणजे संकट दूर करणारी चतुर्थी. या दिवशी श्रद्धेने केलेली प्रार्थना, जप आणि साधा उपाय सुद्धा अनेक अडचणी दूर करू शकतो असा विश्वास आहे. आणि आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो अगदी सोपा आहे. उपवास केला नाही तरी चालेल, पण हा उपाय तुम्ही सकाळी 12 वाजण्याच्या आधी करायलाच हवा, कारण त्या वेळेचं आध्यात्मिक महत्त्व वेगळंच असतं. हा उपाय केल्याने दीर्घकाळ अडकलेली कामं पूर्ण होऊ लागतात, कर्जाचा भार कमी होऊ लागतो, घरातील आर्थिक अडचणी हळूहळू कमी होऊ लागतात, शत्रू त्रास देत असतील तर त्यांची नकारात्मक ऊर्जा निष्प्रभ होऊ लागते, आणि सर्वात महत्त्वाचं, मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी मार्ग खुला होऊ शकतो. पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हा उपाय फक्त कृती म्हणून करू नका. श्रद्धा, विश्वास आणि शुद्ध मनाने करा, कारण देव भावना पाहतो, दिखावा नाही. आता प्रश्न येतो, हा उपाय नेमका आहे तरी काय? कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि त्यामागे शास्त्रीय व आध्यात्मिक कारण काय आहे? ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या आजूबाजूला अनेक झाडं असतात, पण प्रत्येक झाडामध्ये एकसारखी ऊर्जा नसते. आपल्या धर्मशास्त्रात काही विशिष्ट वृक्षांना दैवी स्वरूप दिलं गेलं आहे, कारण त्या वृक्षांमध्ये सूक्ष्म सकारात्मक शक्ती असल्याचा अनुभव संत महात्म्यांनी सांगितला आहे. आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ज्या वृक्षाचं विशेष महत्त्व आहे ते म्हणजे जास्वंद. आपल्याला माहीत आहेच, गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय मानलं जातं. अनेक गणेश मंदिरांमध्ये तुम्ही पाहिलं असेल, बाप्पांच्या चरणी जास्वंद अर्पण केलं जातं, कारण लाल रंग ऊर्जा, सामर्थ्य आणि मंगलत्वाचं प्रतीक आहे. जास्वंदाचं फूल म्हणजे शुद्ध भक्तीचं चिन्ह. पण फार कमी लोकांना माहिती आहे की फक्त फूलच नाही तर त्या झाडाची पानं सुद्धा आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जातात. म्हणूनच उद्याच्या संकष्टीच्या दिवशी आपल्याला जास्वंदाच्या झाडाचं एक निरोगी स्वच्छ पान घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, ते पान तुटलेलं, किडलेलं किंवा कोमेजलेलं नसावं. शक्यतो ज्या झाडाला लाल फुलं येतात त्याच झाडाचं पान घ्या. आता इथे एक महत्त्वाची सूचना आहे. पान तोडताना मनात प्रार्थना करा, हे गणपती बाप्पा, तुमच्या पूजेसाठी हे पान घेत आहे, कृपा करून माझ्यावर प्रसन्न व्हा, अशी नम्र भावना ठेवा. कारण वृक्षातून काही घेताना कृतज्ञता आवश्यक असते. आणखी एक छोटी काडी देखील त्याच झाडाची घ्यायची आहे. ही काडी पुढे उपयोगी पडणार आहे. आता सकाळची तयारी कशी करायची ते नीट ऐका. उद्याच्या दिवशी शक्यतो लवकर उठा. ब्रह्ममुहूर्तात उठणं उत्तम. नाही जमलं तरी सूर्योदयानंतर जास्त उशीर करू नका. सर्वप्रथम स्वच्छ स्नान करा. स्नान करताना पाण्यात थोडंसं गंगाजल किंवा उपलब्ध असेल तर पंचामृताचे काही थेंब मिसळा. यामुळे शरीरासोबत मनाचीही शुद्धी होते असा विश्वास आहे. यानंतर देवघर स्वच्छ करा. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर स्वच्छ पाण्याने हलकासा अभिषेक करा. फोटो असेल तर स्वच्छ कापडाने पुसून घ्या. देवासमोर दिवा लावा, धूप अगरबत्ती लावा, वातावरण प्रसन्न करा. गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करा.
जास्वंदाचं फूल असेल तर अवश्य वहा. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवा. आरती करा. 2 मिनिटं शांत बसा आणि बाप्पांचं ध्यान करा. इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगते. उपाय करण्याआधी मन शांत असणं फार गरजेचं आहे. राग, तणाव, घाई यामध्ये केलेली पूजा परिणामकारक ठरत नाही. म्हणून 2-3 खोल श्वास घ्या आणि मन एकाग्र करा. आता पुढचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण इथेच तुमची इच्छा त्या पानावर अंकित होणार आहे. पण इच्छा कशी लिहायची, किती शब्दात लिहायची आणि पुढे त्या पानाचं नेमकं काय करायचं, ही प्रक्रिया नीट समजून घ्या, कारण इथे चूक होऊ नये. सर्वप्रथम सकाळी पूजा झाल्यानंतर ते जास्वंदाचं स्वच्छ पान देवासमोर ठेवा. ते पान हलकसं पाण्याने धुवून कोरडं करून घ्या. पान स्वच्छ आणि पूर्ण असावं. आता एका छोट्या वाटीत थोडंसं कुंकू घ्या. त्यामध्ये अगदी थोडं पाणी टाकून गंध तयार करा. खूप पातळ नको, खूप घट्टही नको, फक्त लिहिता येईल इतपत. आता जी काडी तुम्ही जास्वंदाच्या झाडातून आणली आहे तीच काडी लेखणीसारखी वापरायची आहे. पेन किंवा मार्कर वापरू नका. हा उपाय निसर्गाशी जोडलेला आहे, म्हणून नैसर्गिक वस्तूंचाच वापर करा. आता सर्वात महत्त्वाचा भाग, इच्छा लिहिणे. इच्छा मोठ्या वाक्यात लिहू नका. थोडक्यात स्पष्ट शब्दात लिहा. उदाहरणार्थ, नोकरी मिळू दे, कर्जमुक्ती होऊ दे, मुलांची अभ्यासात प्रगती होऊ दे, घरात आर्थिक स्थैर्य येऊ दे, शत्रूचा त्रास दूर होऊ दे. लक्षात ठेवा, नकारात्मक शब्द टाळा. मला त्रास नको असं न लिहिता माझ्या आयुष्यात शांतता येऊ दे असं सकारात्मक लिहा, कारण शब्दांमध्ये ऊर्जा असते. इच्छा लिहिताना मनात बाप्पांचं नाव घ्या. घाई करू नका. शांतपणे श्रद्धेने लिहा. इच्छा लिहून झाली की एक स्वच्छ ताट घ्या. त्या ताटामध्ये थोडेसे तांदूळ पसरवा. तांदूळ म्हणजे शुद्धता आणि स्थैर्याचं प्रतीक. त्या तांदळावर हे पान अलगट ठेवा. यानंतर त्या पानावर 21 दुर्वा अर्पण करा. 21 हा अंक गणपतीशी जोडलेला आहे. त्यानंतर एक जास्वंदाचं फूल त्या पानावर ठेवा. आता हळद, कुंकू, अक्षता वाहा. दिवा, धूप, अगरबत्ती ओवाळा आणि गणपती बाप्पांसमोर शांत बसा. इथे सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू होतो, मंत्रजप. ओम गंग गणपतये नमः हा मंत्र 108 वेळा जपा. मोजायला जपमाळ असेल तर उत्तम, नाहीतर शांतपणे मनात मोजा. जप करताना लक्ष फक्त मंत्रावर आणि बाप्पांच्या स्वरूपावर ठेवा. मध्ये मोबाईल, बोलणं, उठणं टाळा. हा काळ तुमच्या आणि बाप्पांच्या संवादाचा आहे. यानंतर शक्य असेल तर एकदा गणपती अथर्व शीर्ष पठण करा. पूर्ण फलश्रुतीसह म्हटलं तर उत्तम, नाही जमलं तरी कमीत कमी प्रार्थना अवश्य करा. दोन्ही हात जोडून अशी विनंती करा, हे विघ्नहर्त्या, माझ्या प्रयत्नांना यश दे. मी मेहनत करीन, पण कृपा तुझी असू दे. ही प्रार्थना मनापासून करा. आता हे पान दिवसभर गणपती समोरच राहू द्या. त्याला हलवू नका. ही इच्छा दिवसभर बाप्पांच्या साक्षीने ऊर्जित होत असते असा विश्वास आहे. सायंकाळी 4 वाजल्यानंतर पुढचा टप्पा करायचा आहे. त्या पानावर ठेवलेल्या दुर्वा, फूल आणि ज्या तांदळावर पान ठेवलं होतं त्यातील 21 अखंड तांदूळ घ्या. हे 21 तांदूळ त्या पानावरच ठेवा. आता त्या सर्व वस्तू पानासह हलक्या हाताने गुंडाळा. एक स्वच्छ धागा घ्या आणि ते बांधा. घट्ट नाही, पण सुटणार नाही अशा प्रकारे. यानंतर जवळच्या गणपती मंदिरात जा. शक्यतो पायी जा. मनात मंत्र जपत जा. मंदिरात जाऊन बाप्पांच्या चरणी हे पान अर्पण करा. डोळे मिटून पुन्हा एकदा तुमची इच्छा सांगा आणि मग पूर्ण विश्वासाने घरी या. एक महत्त्वाची गोष्ट, हा उपाय करून लगेच चमत्कार अपेक्षा करू नका. पण लक्षात ठेवा, श्रद्धेने केलेली साधना कधीही वाया जात नाही. काही वेळा परिणाम दिसायला वेळ लागतो, पण मार्ग नक्की मोकळा होतो. आणि सर्वात महत्त्वाचं, इच्छा पूर्ण झाली की बाप्पांचे आभार मानायला विसरू नका. परत एकदा जास्वंद अर्पण करा, कारण कृतज्ञता हीच खरी भक्ती आहे. जर तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने केला तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल जाणवू लागतील. मंडळी, हा उपाय जर तुम्हाला मनापासून पटला असेल आणि तुमच्या मनामध्ये एक जरी इच्छा असेल जी पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल, तर आत्ता हाच क्षण आहे. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरिया आणि श्री स्वामी समर्थ असा जयघोष जरूर करा. श्रद्धेने लिहिलेला प्रत्येक शब्द हा प्रार्थनेचा भाग असतो. तुमची कमेंट म्हणजे तुमची संकल्पना, आणि संकल्प जितका दृढ
तितकी कृपा लवकर. ज्यांना खरंच आपल्या घरात सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्य हवा आहे, त्यांनी हा व्हिडिओ फक्त पाहू नका, तर तो शेअर करा. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या आयुष्यात आशेचा किरण येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. लाईक म्हणजे फक्त बटन नाही, तो तुमचा आशीर्वाद आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. कारण इथे आपण फक्त उपाय सांगत नाही, तर श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मक ऊर्जा पसरवतो. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण पुढचा व्हिडिओ कदाचित तुमच्या आयुष्यातील एखाद्या मोठ्या समस्येचं उत्तर घेऊन येणार आहे.